मध्ये मग दिसतो का आत्मा? तर काही लोकांच्या बाबतीमध्ये असं घटना घडलेली आहे की आत्म्याचं अस्तित्व जाणवलेलं आहे. कसं जाणवलेलं आहे? तर एक व्यक्ती आहे, हॉस्पिटलमध्ये गेला, त्याच्याकडे सगळे डॉक्टर उभा राहिले आणि त्यांनी पाहिलं की एक आत्मा जो आहे तो आत्मा ऑपरेशन चालू आहे. ऑपरेशन चालू आहे कशाचं? हृदयाचं. हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा कुठं राहतात म्हणून सांगितलं तुम्ही? सर्वस्य चाहम प्रतिसन्निविष्ट. हृदयामध्ये आत्मा राहतो. आपल्या हात लावा बरं, इकडे आहे का हृदय? बघा तुम्हाला सर्वांनी हात लावा. काही जणांनी इकडे हात लावला आहे. सरकलं का तुमचं? इकडे 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 डाव्या बाजूला बघा बरं, आहे का आत्मा? हृदयामध्ये आत्मा आहे. मग हा हृदयाचं ऑपरेशन, त्याला हृदय प्रत्यारोपणाची क्रिया. काही लोकांना हृदय बदललं जातं असं विज्ञानाने शोधून काढलं. एका नवीन नाही, जुनंच आहे. तर ही शल्यचिकित्सा केली जाते की हृदय काढलं जातं आणि दुसरं हृदय टाकलं जातं. तर त्याला हृदय प्रत्यारोपणाची क्रिया म्हणतात. मग त्यावेळेला असा एक अनुभव झाला की तो जो आत्मा आहे, तो आत्मा जो आहे काही काळासाठी, तो ऑपरेशन चालू असताना तर तो आत्मा शरीरातून बाहेर गेला. शरीरातनं बाहेर गेला, ऑपरेशन झालं, हृदय परत बसवलं, तो माणूस जिवंत झाला. ठीक आहे. 2-3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर जेव्हा तो माणूस जिवंत झाला तर तो माणूस जो आहे तो जवळपास म्हणजे मेल्यातच जमा होता. तर तो जो आत्मा आहे तो माणूस सांगायला लागला जिवंत झाल्यानंतर की किती डॉक्टर होते. आता भूल दिली जाते ऑपरेशन करताना, भूल दिली जाते. काय कळतं का हो? आता तो हृदय काढायचं आहे म्हणजे तर किती पाक जामच केलेलं असते भूल देऊन. काही साधं ऑपरेशन नाही. मग काय आलं, तो आत्मा जो आहे, तो माणूस जो आहे तो बोलायला लागला किती डॉक्टर होते, त्यामध्ये किती नर्स होत्या, आणि किती वेळ ऑपरेशन चाललं, कसं ऑपरेशन केलं नेमकं, हे सगळं तो सांगायला लागला. समजलं का तुम्हाला? मग कसं काय त्याला कळालं असेल सांगा बरं? त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा काही काळासाठी तो बाहेर गेला आणि तो सगळं पाहत होता. ऑपरेशनची प्रक्रिया सगळी त्या ऑपरेशन थिएटरमधली पाहत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो सगळं सांगू लागला जिवंत झाल्यानंतर. आणि असाही एक प्रयोग केला गेला की तो एका वेळेला एका ठिकाणी एक ऑपरेशन चालू होतं. तर ते ऑपरेशन चालू असताना त्या ठिकाणी तो आत्मा बाहेर निघून गेला. आत्मा गेला आणि नंतर तो फिरून आला सगळं हॉस्पिटल. मग त्याने त्या डॉक्टरला सांगितलं जिवंत झाल्यानंतर की आपल्या इथं एक असा जिना आहे, त्याला एक दरवाजा आहे आणि तिथं अशा वस्तू ठेवलेल्या आहेत, सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणले गेल्या कित्येक वर्षापासून तो दरवाजा बंद आहे, ते चावीसुद्धा सापडत नाही म्हणले. ते आडगळीचं आहे, पॅक करून टाकलं आपण सगळं. कित्येक वर्ष झाली हॉस्पिटलचा दरवाजा बंद. ह्यानी सगळं सांगितलं का दरवाजा पलीकडे काय आहे ते काय नाही ते. म्हणजे तो आत्मा जो आहे तो फिरून आला. तर याला म्हणतात आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, OBE. काय म्हणायचं? आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. तो आत्मा बॉडीतनं, शरीरातनं बाहेर आला, फिरून आला आत्मा. येते का लक्षात तुमच्या? तर असं विज्ञानाने सिद्ध केलं आहे. हे काय कुठल्या ग्रंथात दिलेलं नाही आहे. म्हणजे आत्मा आहे. दुसरं एक, आता याच्यामधला एक प्रश्न असा पडू शकतो तुम्हाला की जर आत्मा हृदयात राहतो, मग हृदयच काढून घेतलं तर माणूस मरायला पाहिजे ना. जिवंत कसं काय राहतो? बोला, कोण सांगतं उत्तर? आता हृदयच काढलं ऑपरेशन करताना, माणूस जिवंत कसं काय राहतो? कारण आत्म्याचा निवास तिकडं आहे ना हृदयामध्ये. मग हृदय काढलं म्हणजे आत्मा पण निघाला की. याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुमच्याकडे गाडी आहे, 4 चाकी गाडी आहे, त्यामध्ये डिझेल भरलेलं आहे आणि तुम्ही पंढरपूरला निघालेला आहे. मग निघालेला आहे आणि निम्मांतर पार झाल्यानंतर तुम्हाला लघुशंकेसाठी उतरायचं, किंवा काही जणांना चहा प्यायची तलब झालेली आहे, तर ते उतरलेले आहेत.
आता किती वेळ लागतो लघुशंका करण्यासाठी? तर 1-2 मिनटं 3 मिनटं लयतलंय. मग ड्रायव्हरने काय केलं, गाडी चालूच होती, गाडी चावी पण गाडीलाच होती, आणि मग तो ड्रायव्हर उतरला, गाडी बंदच केली नाही. उतरला, त्याचं काम केलं आणि 2 मिनिटांनी परत गाडीत बसला आणि पुन्हा गाडी घेऊन पंढरपूरला निघून गेला. या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे की ड्रायव्हर जो आहे तो आत्म्याप्रमाणे आहे. आता आपलं शरीर कोण चालवतंय? आत्मा. म्हणजे तो कोण झाला? शरीर म्हणजे काय झालं? गाडी झाली आपली, बरोबर आहे का? मग त्या गाडीचा ड्रायव्हर जेव्हा खाली उतरला होता तेव्हा गाडी चालू होती का बंद होती? चालूच होती. ड्रायव्हर खाली उतरून सुद्धा गाडी चालूच होती काही काळासाठी, बरं का? समजलं का तुम्हाला? तसं गाडी जर तुम्ही 10 तास चालू राहिली तर चालू नाही राहणार, डिझेल संपेल ना. समजलं? काही काळासाठी गाडी चालू राहते. तसं हा एक सिद्धांत आहे, जरी तुमचं हृदय काढलं शरीरातनं बाहेर तरी सुद्धा काही काळ शरीर जिवंत राहू शकतं. समजलं का? कसं काय राहू शकतं? त्याचं उत्तर आहे, आत्मा जो आहे, जसं आता बल्ब लावला तर बल्बचा प्रकाश सर्वत्र पसरतो लगेच, तसं आत्म्याची चेतना, जसं बल्बचा प्रकाश, जसं आत्म्याची चेतना त्या शरीरामध्ये राहते काही काळ आणि ते जिवंत राहतो माणूस. आणि हृदय प्रत्यारोपणाच्या क्रियेमध्ये जे हृदय बदलतात ना, त्याच्यामध्ये हेच घडतं. तर आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, शरीराच्या बाहेरचा अनुभव तुम्ही घेतला. दुसरं नियर डेथ एक्सपिरियन्स, मृत्यूच्या जवळचा अनुभव. हे पण वैज्ञानिकांनी शोधलं आहे. तर काय होतं नेमकं? हे शरीर आणि आत्मा वेगळं आहे हे सांगण्यासाठी की काही लोक मरतात आणि मरून जिवंत होतात. असं किती जणांनी पाहिलं किंवा अनुभवले? जवळ हात वर करा. कुणीच नाही पाहिलं? ऐकलंय? कुणी ऐकलंय त्यांनी तरी हात वर करा. माणूस मेलेला परत जिवंत झाला, 2-4 जणांनी ऐकलं. छान. अनुभवलंय किती जणांनी? मी तरी आहे. तर माणूस मेल्यानंतर जिवंत कसा होतो? तर बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. पेपरला, न्यूजपेपरला तुम्ही मोबाईलवर ऐकले असतील की मेला आणि जिवंत झालेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा ती माणसं परत बोलायला लागतात. काय की मी कुठं होतो, काय होतो, मी इकडं हे पाहिलं ते पाहिलं, वगैरे वगैरे. तर मी ऐकलं आहे असं की एक व्यक्ती होता की तो मेल्यानंतर जिवंत झाला काही वेळानंतर, आणि जिवंत झाल्यानंतर तो सांगायला लागला की मला 2 असे अकराळ माणसं न्यायला आले होते. त्याच्या हातामध्ये चाबूक होता, सुळासारखे दात होते, एवढे मोठे केस होते, असले मोठे डोळे होते, रेड्यावर बसून आले होते. आणि मग काय म्हणले, मी यमदूत आहे, तुम्हाला न्यायला आलो आहे, वेलकम टू हेवन, जे काय असेल ते. तर ते यमदूत त्याचं वर्णन तो करत होता. म्हणजे थोड्या वेळासाठी तो तिकडं, कळते का तुम्हाला, मृत्यू झाला आहे पण तो आत्मा जाऊन फिरून आला, जिकडे कुठं असेल तो तिकडे जाऊन आला. हा फार वेगळा प्रवास आहे, याचं फार मोठं विश्लेषण आहे. पण आता वेळेच्या अभावामध्ये थोडं सांगतोय. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी लहान होतो, लहान असताना जवळच या गावातला अनुभव आहे, भाळवणीमधला. तर हे रामाचं मंदिर आहे गावामध्ये, आणि तिकडे आम्ही लहान असताना फार भक्ती करायचे लोक, रामाची भक्ती करायची. कंटिन्यू आपला आठवड्यातून एकदा सत्संग भरतो तसं नाही, दररोज रामायण कंटिन्यू, एकदा संपलं की पुन्हा रिपीट करायचे, रामायण चालायचं तिकडे. आणि आम्ही पण जायचो लहान असताना तिकडे रामायण ऐकायला वगैरे. आमचे आजोबा वगैरे जायचे, आम्हालाही नाद. मग तिथे एक आजी होती, आणि आजीचं वय 80-90च्या पुढे गेलं असेल. आणि ती आजी जी आहे तर ती आजीनी देह सोडला एके दिवशी, आणि देह सोडल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेक केलं, नस वगैरे बघितली, आणि नंतर मग ते गेले डॉक्टर चेक करून गेल्यानंतर ते म्हणले मेलेली आहे. मग सगळ्यांना, पाहुण्यारावळ्यांना फोन केले, फोन तर नव्हतेच तेव्हा, सगळ्याला जेवढं शक्य आहे तेवढं सांगायचा प्रयत्न केला, काय काय झालं वगैरे. आणि सगळी तयारी झाली,
आणि काही काळानंतर थोड्या वेळाने ती म्हातारी जिवंत झाली. म्हणजे आम्ही डोळ्यांनी पाहिलेली घटना, ऐकलेली घटना, सगळ्या गावामध्ये कालवा झाला की म्हातारी जिवंत झाली, म्हातारी जिवंत झाली. लगेच लोकांचं काय भूत 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 आहे काय. तर ते म्हातारीचं वय भरपूर झालं होतं, पण ते म्हातारी जिवंत झाली. आणि जिवंत झाल्यानंतर त्यानंतर रामभक्त होती ती. तर त्यानंतर अनेक लोक विचारत होते काय तुला अनुभव झाला वगैरे वगैरे. आमच्या आजोबा वगैरे सांगायचे की ती म्हातारी वैकुंठाचं वर्णन करत होती. म्हणे आता त्या 90च्या पुढे गेल्या म्हाताऱ्याला काय कळतंय हो सांगा. म्हणजे असं कधी कधी माणसं भानातनं जातात म्हातारं झाले. तर ती म्हातारी वर्णन करायला लागली की असं दिव्य पुरुष आहेत, फार सुंदर लोक आहेत तिकडे. माझं स्वागत केलं तिकडं त्यांनी, फुलांच्या पायघड्या टाकून असं वगैरे वगैरे. आणि ते सगळं सांगायला लागली. आणि प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलं तिने, सगळं वैकुंठाचं वर्णन केलं तिने सगळं तिकडे. सांगण्याचा उद्देश होता की आता दिसतंयच फलेनं परिचित, म्हातारी इतकी नामजप करायची, एवढं ते रामाची सेवा करायची. तर भक्तच होती ना, भक्त कुठे जाणार, भगवंतांकडे जाणार वैकुंठामध्ये. आणि मग त्या म्हातारीनं वैकुंठाचं वर्णन केलं. आणि 7 दिवस तिनं काही सुद्धा खाल्लं नाही, पाणी पण पिली नाही. ती वेगळ्याच धुंदीमध्ये राहायची, निरंतर नामजप करायची. 7 दिवस जगली नंतर. आणि परत 7व्या दिवशी पुन्हा मेली, पुन्हा देह सोडला तिने. आणि मग पुन्हा वैकुंठाला प्रयाण केलं. ते जे लोक म्हणतात की वैकुंठ वगैरे कुणी बघितलंय, काय बघितलंय, असं काही लोक सांगतात. तर त्यांच्यासाठी हे पुरावे. कलियुगामध्ये या अशा घटना घडतायत. आता तुकोबारायांना विमान न्यायला आलं, लोक विश्वास ठेवत नाहीत. असं आपल्याही गावामध्ये अशा क्वालिटीचे हरिभक्त असू शकतात. तर मी लहानपणी हे पाहिलेली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, नियर डेथ एक्सपिरियन्स. की मृत्यू आलाय आणि मृत्यू येऊन पुन्हा जिवंत झालेले लोक आहेत. तर त्यांचा ते अनुभव सांगतात की मी असं पाहिलं किंवा मी असं बघितलं. हे सगळं सांगितलं का सांगितलं मी तुम्हाला, आत्मा आहे. हे शरीर वेगळं आहे. वैकुंठाला कोण गेलं समजतंय का तुम्हाला काय. हे शरीर नाही जाता येत घेऊन, हे हाडामासाचं शरीर जाता येत नाही घेऊन. तुकोबाराय सदेह गेले कारण त्यांचं शरीर हाडामासाचं झालंच नव्हतं. ते त्याचा बदल झाला होता नामस्मरणाच्या प्रभावाने. सच्चिदानंद शरीर झालं होतं, प्रकाशमय शरीर झालं होतं. हे आपण पाहिलंय. हे हाडामासाचं शरीर घेऊन वर जाता येत नाही, म्हणून जाळलं जातं आणि आत्मा निघून जातो. तर हे आपण पाहिलं. तर मृत्यू जो आहे, हा मृत्यू आल्यानंतर हे शरीर पंचमहाभूतात सोडावं लागेल आणि आत्मा पुढं जाईल, त्याला दुसरं शरीर मिळेल. असे प्रत्यक्ष अनेक उदाहरण